देहाची तिजोरी भक्ती देवाता उघडदार देवा उघडदार देवाता उघडदार देवा। गुड मॉर्निंग फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आहेत आता लक्ष्म्या, तर लक्ष्म्याची गडबड चालू आहे। तर आज आहे करंज्याची रेसिपी। तर मस्त तूप टाकून आपलं साजूक तूप टाकलेलं आहे। बारीक गॅसवर आपल्याला मस्त रवा भाजून घ्यायचा आहे की जेणे की आपल्या घरात चव उकडतीची सुगंध दरवळेल इतका आपल्याला रवा बारीक गॅसवर भाजायचा आहे। फुल गॅसवर भाजायचं नाही, कारण मधून असा फुटून येतो रवा, तवा शिजल्याने होतो आणि आपल्याला काय ह्याला शिजवायचं नाही, काही नाही, म्हणून रवा चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। मध्ये टाकलेला आहे गरम करून तूप, थोडंसं टाकायचं आहे मीठ आणि मस्त असा डो बनवायचा आहे। डो चांगला असा चुरून घ्यायचा आहे। जितकं तुम्ही चुरताल तेवढी तुमची करंजी खुसखुशीत आणि एकदम अशी छान येईल। आणि पुन्हा डो आपल्याला जे बनवतो आपण त्याच्यामध्ये तूप टाकून चौकड आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे की जेणे की आपलं तूप मिक्स होईल। आणि मस्त डो बनवून घेतलेला आहे मी आणि अर्धा घंटा भिजू घालून डो ठेवून पुन्हा अजून आपल्याला जरासं हे करून घ्यायचं आहे। इथं घेतलेलं आहे करंज्याचं सारण करून, ज्याच्यामध्ये खोबरं, ड्रायफ्रूट, साखर आणि रवा असं मिक्स करून सारण बनवून घेतलेलं आहे। बघा आपला अर्धा घंटा झालेला आहे डोला, तर किती छान भिजलेला आहे। अशा छोट्या छोट्या जे बॉल्स बनवून घेतलेले आहेत। आता मी लाटणार आहे करंज्याच्या पात्या आणि पीठ न लावता, मैदा न लावता आपल्याला लाटायच्या आहेत। तवाच करंजी अशी पांढरी शिपट दिसते, नाही तर लाल होते आपली करंजी। आणि मस्त अशा पतल्या पतल्या पात्या लाटून घेतलेल्या आहेत। आणि जे हाताने मुरड घालतात ती पण मला येते, पण आज खूप गडबड आहे त्याच्यामुळे साच्यानं दाखवत आहे मी तुम्हाला। तर अशी साच्यानं भरून घेतलेल्या आहेत मस्त मी करंज्या। आणि बघा एकदम खूप जुना साचा आहे माझ्या, हे तेव्हा 5 रुपयाला भेटत होता, तव्वाचा साचा आहे। कम से कम 15-20 वर्ष झाले मला ह्या साच्याला। आणि भरपूर असं मध्ये सारण भरून आपल्याला करंजी भरून घ्यायची आहे। आणि बघा आता झालेलं आहे मस्त तेल गरम। आणि तेल जे आपलं जे टेम्परेचर राहतंय ते फुल गॅसच ठेवायचं आहे आपल्याला करंजीला, कारण करंजी आपली लवकर तळून निघती। आणि असं मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत आपल्या करंज्या, बघा किती सुंदर झालेल्या आहेत। आणि अशी करंजी भाजली पाहिजे आणि अशी फोडली ना तर लगेच फुटली पाहिजे आणि अशी मस्त खुसखुशीत झालेली, की अशी नरम पण नाही, काही पण नाही। एवढ्या प्रमाणातच आपल्याला करंज्या तळायच्या, जास्त पण लाल तळ्या तर करंजी छान दिसत नाही। तर बघा अशा सुंदरशा मी करून घेतलेल्या आहेत करंज्या। आवडली रेसिपी तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल।